नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीमध्ये मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतोय। आपण आमच्या कालच्या लाईव्ह सेशनला दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल परत एकदा धन्यवाद। विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म फिलिंग करताना ज्या छोट्या छोट्या चुका होतात आणि त्याच्यामुळे नंतर प्रॉब्लेम्स येतात, तर हे टाळण्यासाठी नेहमीच आपण फॉर्म कसा भरावा प्रत्येक परीक्षेसाठी ओके, तर याच्यावरती व्हिडिओ करत असतो। तर आज आपण ITI इन्स्ट्रक्टर या पदासाठीची जी जाहिरात आलेली आहे, तर त्याच्याशी निगडित जे फॉर्म फिलिंगची प्रोसेस आहे ती आपण आजच्या सेशनमध्ये घेणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, की या पर्टिक्युलर प्रोसेसमध्ये त्यांनी काही PDF तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत आणि त्याचा सार जो आहे तो या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप प्रत्येक स्टेपमध्ये तुम्हाला काय फिलअप करायचं आहे, काय अपलोड करायचं आहे ओके, बेसिकली ह्या सगळ्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप घेणार आहोत। त्याच्यामुळे शेवटपर्यंत हे सेशन सोडू नका, तुमच्या मित्रांना सुद्धा हे सेशन बघायला सांगा। तर चला विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया ITI इन्स्ट्रक्टरसाठी। तर ही वेबसाईट आहे, या वेबसाईटवरती तुम्हाला फॉर्म फिलिंगची जी लिंक आहे ती मिळणार आहे ओके। तुम्ही या पर्टिक्युलर वेबसाईटच्या लिंकवरती क्लिक केलं की तुम्हाला ही फ्रेम मिळणार आहे। जसं मी आता तुम्हाला सांगितलं की ह्या पर्टिक्युलर चालू घडामोडी या सेक्शनमध्ये तुम्हाला सगळ्या PDF ज्या आहेत त्या सुद्धा अवेलेबल आहेत, की त्याच्याशी निगडित काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेले आहेत। या पद्धतीने रजिस्ट्रेशनसाठी काही गाईडलाईन्स त्यांनी दिलेल्या आहेत आणि त्या सगळ्या गाईडलाईन्स मी ते तुम्हाला ऑलरेडी सांगणारच आहेत ओके। तर विद्यार्थी मित्रांनो, ही ती वेबसाईट आहे ज्याच्यावरती तुम्हाला पर्टिक्युलर अर्ज भरता येणार आहे। 17 ऑगस्ट पासून म्हणजे कालपासून तर 7 सप्टेंबर पर्यंत इथपर्यंत हा स्पॅन असणार आहे। घाईही करू नका फॉर्म भरण्याची आणि एकदम शेवटच्या डेट पर्यंत सुद्धा जाऊ नका। तर विद्यार्थी मित्रांनो, इथे त्यांनी ऑलरेडी ही लिंक दिलेली आहे, याच्यावरती क्लिक केलं तर डेफिनेटली तुम्ही त्याच URL वरती जाणार आहात ओके, आणि तुम्हाला बेसिकली तो फॉर्म फिलअप करता येणार आहे। फॉर्म फिलअप करताना 2 स्टेजेस आहेत। सगळ्यात पहिली स्टेज आहे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे। रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला व्हॅलिड मोबाईल कॉन्टॅक्ट नंबर तुमचा असणं आवश्यक आहे आणि दुसरी गोष्ट तुमचा व्हॅलिड ईमेल ID असणं आवश्यक आहे, कारण ते माहिती तुम्ही इनपुट दिल्यानंतरच OTP जनरेट होईल, तो व्हॅलिडेट करायचा आहे आणि तुम्हाला प्रोसीड करायचं आहे ॲप्लिकेशनसाठी ओके। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की बऱ्याचदा मुलांना फॉर्म फिलअप करताना प्रॉब्लेम्स येतात। त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स कशामुळे येतात की तुम्ही जे काही ब्राउझर वापरता तर ते ब्राउझर त्यांनी सजेस्ट केलेलं वापरत नाहीत। तर याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे बघा इम्पॉर्टंट नोट मध्ये, तर तुम्ही बेसिकली मोझिला फायरफॉक्स आणि गुगल क्रोम आणि त्याच्यामधले हे जे दिलेले व्हर्जन्स आहेत, या व्हर्जनचेच पर्टिक्युलर ब्राउझर वापरायचे आहे, जेणेकरून टेक्निकली तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही। आणि जिथे ॲस्ट्रिक्स दिलेला आहे रेड कलरचा, दॅट इंडिकेट्स इट इज अ मॅन्डेटरी फील्ड, ती कंपल्सरी फील्ड आहे असं त्याचं इंडिकेशन आहे ओके। आता याच्यामध्ये 4 महत्त्वाच्या माहिती आहेत। तुमचं नाव आहे, डेट ऑफ बर्थ आहे, त्याच्यावरनं एलिजिबिलिटी कळेल, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID जसं मी आता तुम्हाला सांगितलं। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही त्या पर्टिक्युलर लिंकवरती क्लिक केलं की तुम्हाला ही विंडो दिसेल। याच्यामध्ये रजिस्ट्रेशन ही पहिली प्रोसेस आहे। रजिस्ट्रेशनसाठी तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव आणि सरनेम हे तुम्हाला फिलअप करायचं आहे। याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर तुमचं नाव चेंज झालेलं असेल, मॅरिड वुमेन असेल तर त्याच्यामध्ये जर नाव चेंज झालं असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे ओके। ज्यांचं झालेलं नाही, काही करेक्शन्स नाहीत ओके, तर त्यांनी नो करायचं आहे। त्यानंतर डेट ऑफ बर्थ, याच्यावरनं तुम्हाला कळेल की तुम्ही इलिजिबल आहात की नाही, कारण त्यानुसार तुमचं एज हे ऑटो कॅल्क्युलेट होतं ओके। तर हे रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे। याच्यामध्ये तुम्हाला बेसिकली इनपुट द्यायचं आहे मोबाईल नंबर आणि ईमेल ID। हा कॅप्चा तुम्ही फिलअप केला की डेफिनेटली तुम्हाला पर्टिक्युलर मेसेज जनरेट होईल, इथे सबमिट बटन क्लिक करा ओके। ही इन्फॉर्मेशन दिल्यानंतर तुम्हाला OTP येईल तुमच्या मोबाईल नंबरवरती आणि तुम्ही तुमच्या ईमेल ID मध्ये। तर मोबाईल नंबरचा जो OTP आहे तो इथे तुम्ही पुटअप करा आणि व्हॅलिडेट करा, आणि ईमेल IDचा सेपरेट OTP जो आहे तो इथे व्हॅलिडेट करा। ही व्हॅलिडेशनची प्रोसेस झाली आणि तुम्ही तो कॅप्चा फिलअप केला, ह्या प्रकारचे मेसेज येतात बघा, जे तुमच्या स्क्रीनवरती दिसतात। हा पर्टिक्युलर टेक्स्ट मेसेज आहे, असाच मेसेज तुम्हाला ईमेलवरती सुद्धा येईल आणि तुम्ही OTP व्हॅलिडेट केल्यानंतर, कॅप्चा फिलअप केल्यानंतर, बेसिकली हा कॅप्चा फिलअप केल्यानंतर इथे तुम्हाला आय ॲग्री करायचं आहे, जेणेकरून स्पेसिफिकली ती पर्टिक्युलर प्रोसेस ही नेक्स्ट स्टेपमध्ये कन्वर्ट होईल ओके। आणि जर ती पर्टिक्युलर प्रोसेस तुम्ही कंप्लीट केली की त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते सक्सेसफुल होईल। त्या सक्सेसफुलचा मेसेज तुम्हाला येईल ओके। त्यानंतर एक प्रॉपर रजिस्ट्रेशन नंबर तुमचा इथे जनरेट होईल। हा रजिस्ट्रेशन नंबर जपून ठेवा,
तुम्हाला जे पर्टिक्युलर ID आणि पासवर्ड जनरेट झाले, युजर ID आणि पासवर्ड, हे सुद्धा सेव्ह करून ठेवा, कुठेतरी व्यवस्थित लिहून ठेवा, म्हणजे भविष्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. जर काही प्रॉब्लेम आला आणि तुम्हाला आठवत नसेल तर त्या केसमध्ये बघा, फॉरगेट युजर ID आणि पासवर्ड हा सुद्धा ऑप्शन आहे, पण त्या केसमध्ये तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा ईमेल ID हा सुद्धा चालू पाहिजे. ओके, जर तुम्हाला पासवर्ड चेंज करायचा असेल तर ती सुद्धा फॅसिलिटी इथे दिलेली आहे. ओके, ही तुमची रजिस्ट्रेशनची प्रोसेस कंप्लीट झाली आहे. रजिस्ट्रेशनची प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर यू आर नाऊ इलिजिबल टू गो फॉर द अप्लिकेशन. ओके, तर तुमचे डिटेल्स तुम्ही जे भरलेले आहेत ते सगळे डिटेल्स तुमच्या लॉग इन ID मध्ये येतील आणि त्यानंतर तुम्ही इथे क्लिक करायचं आहे गो टू अप्लिकेशन. ओके, तर गो टू अप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला बेसिकली तुमची सगळी माहिती भरायची आहे. याच्यामध्ये 4 स्टेप्स आहेत. सगळ्यात पहिली स्टेप आहे पर्सनल डिटेल, दुसरी स्टेप आहे ॲडिशनल डिटेल्स, त्यानंतर आहे क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स, त्यानंतर आहे डॉक्युमेंट अँड पेमेंट. बाकीच्या एक्झामिनेशनच्या फॉर्म फिलिंग सारखं इथे तुम्हाला काय करायचं आहे, नॉर्मल सगळी इन्फॉर्मेशन द्यायची आहे. पण डिफरन्स काय आहे विद्यार्थी मित्रांनो, तर इथे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. डॉक्युमेंटवरचे जे डेट्स आहेत, ऑथॉरिटी आहेत ज्यांनी इश्यू केलेत, त्यानंतर त्याच्यावरचे जे ID नंबर्स आहेत, डॉक्युमेंट नंबर आहेत, हे सुद्धा तुम्हाला फिलअप करायचे आहेत. त्याच्यामुळे फॉर्म फिलिंगला स्टार्ट करायच्या अगोदरच दिलेल्या प्रिस्क्राइब फॉर्मॅटमध्ये तुमचे सगळे डॉक्युमेंट्स पाहिजेत. त्या हार्ड कॉपी समोर घेऊन ठेवा. त्याच्यावरच्या ज्या डेट्स आहेत, इम्पॉर्टंट डेट्स, इश्युइंग ऑथॉरिटी, त्यानंतर त्याचा नंबर त्या डॉक्युमेंटचा, याला हायलाइट करून ठेवा झेरॉक्सवरती आणि त्याच्या सॉफ्ट कॉपी सुद्धा तयार करून ठेवा. त्याचा फोल्डर तयार करा आणि त्या फोल्डर मधले जे डॉक्युमेंट्स आहेत त्याला नावं द्या. बर्थ सर्टिफिकेट आहे, SSC सर्टिफिकेट आहे, मार्कशीट आहे, म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. तर 4 टप्पे आहेत. 4 टप्प्यापैकी सगळ्यात पहिला टप्पा इथे आपण बघतोय पर्सनल डिटेलचा. ऑलरेडी आपण रजिस्ट्रेशन करताना जी इन्फॉर्मेशन भरलेली आहे ती इथे ऑटो अपडेट येईल. ओके, सगळी इन्फॉर्मेशन, मोबाईल नंबर आहे किंवा तुमचा ईमेल ID आहे. जे राहिलेले डिटेल्स आहेत, मग आईचं नाव असेल, वडिलांचं नाव असेल, हे मात्र तुम्हाला अजून फिलअप करायचं. सेकंड पार्ट आहे याच्यामध्ये डोमेसाईल, नॅशनॅलिटी आणि कास्ट कॅटेगरी. डोमेसाईल हे महाराष्ट्राचं असणं गरजेचं आहे. जर तुमचं डोमेसाईल महाराष्ट्राचं नसेल आणि नो केलं तुम्ही तर त्या केसमध्ये यू आर नॉट इलिजिबल असा मेसेज येईल. डेफिनेटली सगळ्यांची नॅशनॅलिटी इंडियन असेल, त्याच्यामुळे इथे क्लिक करायचं आहे बघा. आणि डोमेसाईल यस केलं तुम्ही, हे बघा इथे मेन्शन केलेलं आहे त्यांनी. ओके, डोमेसाईल महाराष्ट्र स्टेट, तुम्ही यस केलं की त्याची माहिती तुम्हाला फिलअप करायची आहे. त्याच्यामुळे तो डॉक्युमेंट सुद्धा तुमच्या शेजारी पाहिजे. मग डोमेसाईल स्टेटचं जर अदर स्टेटचं असेल तर काय, त्याचे सुद्धा तुम्ही इनपुट पुटअप केल्यानंतर रिझल्ट तिथे येतील. पण डोमेसाईल इश्युइंग ऑथॉरिटी, त्याची डेट काय आहे आणि त्याचा सिरियल नंबर, हे इथे खाली बघा, इथे सगळी माहिती तुम्हाला फिलअप करायची आहे. आणि ही माहिती फिलअप केल्यानंतर तुम्हाला ॲडिशनल माहिती फिलअप करायची आहे. फॉर एक्झाम्पल मॅरिटल स्टेटस असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील, हे सगळं फिलअप करायचं आहे. जर मी डोमेसाईलला नो म्हटलं तर बघा इथे काय मेसेज येतो, यू आर नॉट इलिजिबल फॉर दिस एक्झामिनेशन. तर हे सुद्धा लक्षात ठेवा. ही सगळी इन्फॉर्मेशन फिलअप केल्यानंतर तुमचे पर्सनल डिटेल जे आहेत ते स्पेसिफिकली तिथे हायलाइट होईल. त्यानंतर करस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस हे दोन्ही तुम्हाला फिलअप करायचे आहेत. करस्पॉन्डन्स ॲड्रेसमध्ये ही सगळी माहिती तुम्ही फिलअप केली. ओके, तर तुमचा जर करस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सेम असेल तर परत भरायची गरज नाही, त्याच्यामध्ये ऑलरेडी ते ऑटो अपडेट होतं. ओके, फॉर एक्झाम्पल इथे जसं पर्टिक्युलर माझं झालेलं आहे की ऑटो अपडेटनी ते आलेलं आहे. त्यानंतर ही झाली पहिली स्टेप पर्सनल डिटेलची. ॲडिशनल इन्फॉर्मेशन काय काय भरायची बघा. सगळ्यात महत्त्वाचं, तुमचा जर क्रिमिनल रेकॉर्ड असेल तर ते सगळं डिटेल, खरे डिटेल्स देणं गरजेचं आहे. कारण त्यांनी त्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर लिस्टच डेव्हलप केलेली आहे. खूप सारे बटन्स दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ती इन्फॉर्मेशन विचारली. फॉर एक्झाम्पल FIR आहे का, क्रिमिनल केसेस आहेत का तुमच्या विरोधात, नसेल तर नो करायचं, असेल तर त्याचे डिटेल्स ते मागतात. ओके, तुम्हाला अटक झालेली आहे का कधी क्रिमिनल केसेसच्या बाबतीत, तर या पद्धतीने खूप सारा इनपुट त्यांनी मागितलेला आहे. तुम्हाला डिबार केलं होतं का एक्झाम देताना वगैरे, किंवा कुठल्या पर्टिक्युलर क्रिमिनल प्रोसिडिंग मध्ये तुम्ही फेस केलेला आहे का, कोर्टामध्ये कुठली केस सुरू आहे का, या सगळ्यांना यस असेल तर यस करावं लागेल, नो असेल तर नो करावं लागेल. त्याच्यानंतरही तुम्हाला जर क्रिमिनल केसेस असेल डेफिनेटली ते अलो करणार नाही. तर इथे सगळ्या पर्टिक्युलर पार्टसाठी तुमचे जे
ॲक्च्युअल फॅक्ट डेटा आहे तो तेवढा फक्त तुम्ही अपडेट करायचा आहे. जसं फॉर एक्झाम्पल मी सगळीकडे काय केलेलं आहे, मी नो केलेलं आहे, इथे ही माहिती फिलअप करायची आहे. त्यानंतर तुम्हाला आयडेंटिफिकेशन मार्क्सशी संबंधित काही डिटेल्स द्यायचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं मार्क ऑफ विजिबल आयडेंटिफिकेशन, म्हणजे जर तुमच्या शरीरावर कुठला व्रण असेल किंवा आयडेंटिफिकेशन मार्क असेल, फॉर एक्झाम्पल काहींना काळा स्पॉट असतो, ब्लॅक स्पॉट असतो किंवा लाईस ज्याला म्हणतो आपण, तर त्या पद्धतीने जर काही असेल तर आयडेंटिफिकेशन जी विजिबली होऊ शकते तर ते तुम्हाला तिथे फिलअप करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर बेसिकली आयडेंटिफिकेशनसाठी आयडी प्रूफ म्हणून काही डॉक्युमेंट्स तुम्हाला सबमिट करणं गरजेचं आहे. ही ॲडिशनल डिटेलचा पार्ट आहे. याच्यामध्ये पॅन कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन असेल, वोटर कार्ड असेल किंवा पासपोर्ट असेल, जे असेल त्याचे डिटेल्स तिकडे फिलअप करायचे. फॉर एक्झाम्पल पहिलाच पॉइंट आहे इथे बघा, इथे पॅन कार्ड त्यांनी मेन्शन केलेलं आहे. मी यस केल्याबरोबर पॅन कार्डचा नंबर आणि पॅन कार्डवरती तुमचं नाव कशा पद्धतीने आहे हे त्यांनी मेन्शन केलंय. किंवा मी ड्रायव्हिंग लायसनला इथे यस केल्याबरोबर ड्रायव्हिंग लायसन्सचा नंबर, डेट ऑफ इश्यू, त्याची एक्सपायरी डेट काय आहे हे सगळं त्यांनी इनपुट मागितलेलं आहे. याच्यापैकी कुठलंही एक मॅन्डेटरी आहे तुम्हाला. ओके. तर बेसिकली तुम्ही ही जी माहिती आहे ॲज पर युअर डॉक्युमेंट फिलअप करायची आहे. त्यानंतर हे काय करायचं आहे, हे सगळं पर्टिक्युलर प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणून ॲग्री करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर ही जी माहिती ॲडिशनल इन्फॉर्मेशन ती आपण फिलअप केली. त्याच्यानंतर जर तुम्ही कॅटेगरीनुसार असाल, फॉर एक्झाम्पल भूकंपग्रस्त आहे, एखादा प्रकल्पग्रस्त आहे किंवा पार्ट टाइम डिग्री होल्डर आहे, डिप्लोमा होल्डर आहे, ही सगळी माहिती हे तुमची इथे तुम्हाला फिलअप करायची आहे. आता ही सगळी माहिती मी इथे नोच्या फॉर्मॅटमध्ये भरली आहे कारण माझ्या केसमध्ये ते नो म्हणून आहे. ओके. तर तुमच्या पर्टिक्युलर डॉक्युमेंटनुसार, इलिजिबिलिटीनुसार तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे 2 टप्पे झालेत. त्यानंतर महत्वाचा टप्पा, इथे कुठलीही चूक होऊ देऊ नका. ओके. स्पेसिफिकली याच्यामध्ये क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स, कारण काही पदांसाठी एक्सपिरियन्स नकोय, काही पदांना तो कंपल्सरी आहे, तर त्याच्यामुळे तुमचे डॉक्युमेंट्स व्यवस्थित तिथे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला फिलअप करायची आहे. ओके. तर एक्सपिरियन्सशी रिलेटेड ट्रेनिंग आहे, एक्सपिरियन्स आहे. फॉर एक्झाम्पल ट्रेनिंग आहे की एक्सपिरियन्स आहे, कुठल्या ऑर्गनायझेशनमध्ये आहे, कुठलं पद होतं तुमचं तिथे, कधीपासनं कधीपर्यंत होतात. जर तुम्ही 2-3 कंपन्या चेंज केलेल्या असेल तर इथे ॲड न्यू एक्सपिरियन्स म्हणा, म्हणजे तुम्हाला ॲडिशनल होईल. आणि त्यानंतर तुमचा डिटेल एक्सपिरियन्स जो आहे तो ऑटोमॅटिकली इथे बघा जनरेट होईल. ओके. ज्यांना एक्सपिरियन्स गरजेचा आहे त्यांच्यासाठी हे बोलतोय मी. कालच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सपिरियन्स बद्दल बोललो. जो व्हिडिओ तुम्ही जर बघितलेला नसेल कोणी तर नक्कीच तो व्हिडिओ बघा. ओके. 10वी मॅट्रिक्युलेशन, याच्यामध्ये बोर्ड कुठलं होतं, कुठल्या शाळेमधनं पासआउट झालात. आता CGPA असेल, मार्किंग सिस्टीम असेल, डेफिनेटली मार्किंग सिस्टीम असेल, ग्रेड नसेल. जर CBSE असेल तर ग्रेड असेल. मग ही सगळी माहिती तुम्हाला इथे भरायची आहे. किती मार्क होते, किती पैकी होते, ओके, आणि कुठल्या वर्षी तुम्ही पासआउट झाला. 10वीशी रिलेटेड माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो. अचूक भरा, मार्कशीट प्रमाणेच भरा, त्याच्यावरती जे नाव आहे त्याच्यानुसारच तुम्हाला ते सगळे डिटेल्स द्यायचे आहेत. त्यानंतर 12th जर केलेलं असेल तर ते इन्फॉर्मेशन भरा. ओके. जर ग्रॅज्युएशन असेल, डिप्लोमा असेल, जी काही इन्फॉर्मेशन असेल ती इथे व्यवस्थित भरा. का? कारण या क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स नुसारच तुम्ही कुठल्या ट्रेडसाठी इलिजिबल आहात हे नेक्स्ट स्टेपमध्ये येणार आहात. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज तुम्ही इलेक्ट्रिकलचं ग्रेड आहे तुमचा, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे, डिप्लोमा केलेला आहे, तर तुम्ही कुठल्या पर्टिक्युलर पोस्टसाठी इलिजिबल व्हाल हे सगळं याच्यावरती डिपेंड असणार आहे. आणि हे ॲक्युरेट भरायचं आहे तुमच्या फॉर्मनुसार. ओके. एक्सपिरियन्स, तुमचे क्वालिफिकेशन, एज्युकेशनल फिलअप केलं तर बघा इथे मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग फिलअप केलंय म्हणून इथे इलेक्ट्रिशियन आणि वायरमन ह्या 2 पोस्टसाठी मला इलिजिबल दाखवत आहेत. ओके. जर तुम्ही तुमचे ट्रेडनुसार सिव्हिल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असेल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असेल, डिप्लोमावाले असतील, ITI वाले असतील, त्यांनी एज्युकेशनल क्रायटेरिया, क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स पुटअप केला की ऑटोमॅटिकली तुमच्या इलिजिबल पोस्ट येतील. त्याच्यामुळे याच्यामध्ये वेगळं काहीही करू नका की कुठल्या इलिजिबल पोस्ट आहेत, कुठल्या ट्रेडसाठी मी अप्लिकेबल आहे. डायरेक्टली फॉर्म फिलअप करा हा व्हिडिओ बघितल्यानंतर आणि त्यामध्ये तुम्हाला इलिजिबल पोस्ट मिळतील. ओके. हे सगळं ॲग्री करायचंय, इथे क्लिक करा आणि सेव्ह आणि नेक्स्ट मध्ये जा. त्यानंतर तुम्ही जी काही एज्युकेशनलची माहिती दिली, जे काही क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्सशी रिलेटेड माहिती दिली, त्याचे जे प्रूफ आहे ते सगळे तुम्हाला अपलोड करायचे आहेत.
आतापर्यंत ज्या एक्झामिनेशन झाल्या त्याचे फॉर्म फिल आपण केले, फोटो आणि सही या दोनच गोष्टी अपलोड करायच्या होत्या तिथे. इथे मात्र तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे, ते त्यांच्या प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्ये पाहिजेत. प्रिस्क्राईब फॉर्मॅट इथे दिलेला आहे बघा. आता सगळ्यात महत्वाचं इथे बेसिकली साईज किती लिहि बघा, 10 KB to 2 MB कास्ट सर्टिफिकेट. इथे क्लिक करायचं, अपलोड करायचं. विजिबिलिटी चेक करा, प्रॉपरली चेक करा. ओके, त्यानंतर मी जे जे काही यस म्हटलं, डोमेसाईल, ID प्रूफ, 10th मार्कशीट, डिग्री मार्कशीट, हे सगळे तुम्हाला काय करायचं आहे, हे सगळे तुम्हाला अपलोड करायचे आहे. त्याच्यामुळे सॉफ्ट कॉपीमध्ये 100 KB पासून तर 2 MB पर्यंत ऑलरेडी तयार करून ठेवा नावानुसार. ओके, इथे साईज, फोटोची साईज आणि सुद्धा स्टँडर्ड दिलेली आहे. 4.5 सेंटीमीटर हाईट असते आणि 3.5 वाईड असायला पाहिजे आणि त्याची साईज असायला पाहिजे 80 पासून तर 200 KB पर्यंत. हे सगळे अपलोड करायचे आहेत डॉक्युमेंट. ॲडिशनल तुमचे फोटोग्राफ्स आणि सही, हे सगळं तुम्ही केल्यानंतर तुम्हाला डिक्लेरेशन द्यायचं की मी जी काही माहिती दिलेली आहे ती सगळी खरी आहे. ओके, त्याच्यामध्ये काही चुका जर झाल्या आणि मी डिबार झालो किंवा त्या सिस्टीममधनं बाहेर पडलो तर मला ते ॲग्री राहील. तर हे सगळे तुम्हाला ॲग्री करायचं आहे. ओके, हे टिक करायचं आहे सगळं. ओके, आणि त्यानंतर हा कॅप्चा फिलअप करून जर तुम्हाला वाटलं की काही चुकीचं आहे, काही स्पेलिंग मिस्टेक आहे किंवा चेक करायचं आहे, तुम्ही बॅक आणि प्रिव्ह्यू मध्ये जाऊन चेक करू शकता. नाही तर फायनल सबमिट करायचं आहे. त्यानंतर येते तुमची शेवटची स्टेप म्हणजे पेमेंट. डेफिनेटली ऑनलाईन पेमेंट मोडमध्ये आहे. 17 तारखेपासून म्हणजे कालपासनं तर 7 सप्टेंबर पर्यंत ही पेमेंट, जेव्हा तुम्ही फॉर्म फिलअप कराल त्यावेळेस ती पेमेंटची प्रोसेस कंप्लीट करा, जेणेकरून तुम्हाला ॲक्नॉलेजमेंट येईल, सगळे पर्टिक्युलर डिटेल्स तुम्हाला येतील. ओके, कॅप्चा आणि सबमिट केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हा फॉर्म कंप्लीट झालेला आहे तुमचा सबमिशनचा. ओके, सगळे डॉक्युमेंट्स मी जसे सांगितले तसे तयार करून फॉर्म भरायला सुरुवात करा. एकदम घाई करून आज उद्याच इन्स्टंट काहीतरी कमी आहे तरी फॉर्म भरतोय असं करू नका आणि शेवटच्या डेटवरती सुद्धा जाऊ नका. ओके, जर काही टेक्निकल इश्यू आला फॉर्म फिलअप करताना तर हे 2 नंबर, एक ऍक्च्युली याच्यामधला मोबाईल नंबर आहे आणि एक ईमेल ID आहे, ह्या पर्टिक्युलर हेल्प डेस्कवरती तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स, टेक्निकली म्हणतोय मी, हे सबमिट करू शकता. जर तुम्हाला काही इश्यू असेल तर आमच्या IVR नंबरवरती सुद्धा तुम्ही पर्टिक्युलर कॉल करून सगळी इन्फॉर्मेशन घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म फिलिंग करताना काहीही प्रॉब्लेम आला तर आमचा जो IVR नंबर आहे या पर्टिक्युलर ॲडव्हर्टाइजमेंट मध्ये बघा, इथे 7887811411 याच्यावरती कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिले जाईल. विद्यार्थी मित्रांनो, PCMC साठीची ज्युनियर इंजिनियरच्या ज्या जागा निघालेल्या आहेत, ज्याच्यासाठी एक्सपिरियन्स जो आहे तो लागणार नाहीये, डिप्लोमावाले आणि डिग्रीवाले सुद्धा इलिजिबल आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी 25 ऑगस्ट पासून आपली बॅच सुरू होतीये. विद्यार्थी मित्रांनो, बॅच ही हायब्रिड मोड मध्ये असेल, ऑनलाईन आणि ऑफलाईन एकाच फी मध्ये तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोड मध्ये करू शकता. ओके, या बॅचच्या इन्फॉर्मेशन साठी सुद्धा IVR वरती कॉन्टॅक्ट करा. जर तुम्हाला काही शंका असेल तर नक्कीच आमच्या टीमला कॉल करा. विद्यार्थी मित्रांनो, स्टडी मटेरियल बद्दल नेहमी आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलत असतो. तर डिप्लोमा लेवलच्या ज्या काही एक्झामिनेशन आहे याच्यासाठी हे बघा, हे बेस्ट कॉम्प्रेहेन्सिव्ह सेट आहे नोट्सचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही गोष्टी मिळतील, डिटेलमध्ये मिळतील. त्याच्या व्यतिरिक्त हे 6000 प्लसचं बेस्ट सेलर आमचं बुक आहे, जे व्यवस्थित सगळ्या एक्झामिनेशनसाठी तुम्हाला कामी येऊ शकतं. संपूर्ण मार्गदर्शक, जे हायेस्ट डिमांडिंग बुक आहे आमचं, तर हे बुक सुद्धा तुम्हाला JEE लेवलच्या सगळ्या एक्झामिनेशनसाठी तुम्हाला उपयुक्त ठरेल. हे बुक आमच्या सगळ्या ब्रांचेसवरती, आमच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे, तुम्ही तिथनं परचेस करू शकता. जर तुम्हाला डिटेल माहिती बघायची असेल किंवा बुक चालून बघायचं असेल तर आमच्या ब्रांचला नक्की व्हिजिट करा. विद्यार्थी मित्रांनो, ओके, आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आपण बेस्ट वेनी स्टेप बाय स्टेप तुमची जी पर्टिक्युलर एक्झाम फॉर्म फिलिंगची प्रोसेस आहे ती एक्सप्लेन केलेली आहे, स्क्रीन बाय स्क्रीन केलेली आहे. तरी याच्यामध्ये जर काही तुम्हाला डाऊट असेल, काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, आमच्या इन्फिनिटी अकॅडमीला जे कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत, हेल्प डेस्क नंबर आहेत, याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नोटिफिकेशन येईल, अपडेट्स येतील. आणि अशाच प्रकारच्या दर्जेदार व्हिडिओ बघण्यासाठी YouTube चॅनलवरती ऑलवेज तिकडे स्पेसिफिकली चेक करत रहा अपडेटसाठी. थँक्यू व्हेरी मच.